वसईकरांनो, मोठी बातमी आहे तुमच्यासाठी, कारण ईडीने आता 16 ठिकाणी छापेमारी केलेली आहे। आर्किटेक्ट, बिल्डर्स आणि पालिका अभियंत्यांच्या घरांवर आणि त्याचबरोबर निवासस्थानी हे छापे टाकलेले आहेत। एकच खळबळ उडाली आहे नारासोपारामध्ये। 41 अनधिकृत इमारत प्रकरणामध्ये पालिकेचे माजी नगररचना उपसंचालक YS रेड्डी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। तर आता या कारवाईमध्ये मिळालेल्या माहितीनंतर हे छापे टाकण्यात आले आहेत असं सांगण्यात येत आहे। मोठी कारवाई आहे, वसई विरारकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे। पालिका अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे टाकलेले आहेत। वसई विरार शहरामध्ये आज सकाळपासूनच ईडीने छापेमारी करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। मात्र या कारवाईमध्ये कोणकोणत्या ठिकाणी ही कारवाई झालेली ही माहिती अद्याप समोर आलेली नाही। एकंदर पाहिलं तर एका इमारतीच्या खाली ईडीची जी गाडी आहे ती उभी असल्याचे आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र ही कारवाई नक्की कोणत्या पद्धतीने सुरू आहे हे अद्याप समोर आलेलं नाही आहे। 14 मेला वसई विरार शहरामध्ये ईडीने 13 ठिकाणी छापेमारी केली होती। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक सीताराम गुप्ता आणि वसई विरार शहर महानगरपालिकेचे उपसंचालक YS रेड्डी यांच्या घरावरती छापेमारी केली होती। यामध्ये कोट्याहून अधिक हिरेजडित मोती जे आहे ते ईडीने ताब्यात घेत ही कारवाई केली होती। मात्र आत्ता सध्याच्या घडीला महानगरपालिकेच्या हद्दीतील असलेले आर्किटेक्ट असतील, बिल्डर असतील, अशा 16 ठिकाणी ईडीने छापेमारी केलेली आहे। मात्र या ईडीच्या कारवाईमध्ये आता कोण हाती लागेल, किती आर्किटेक्ट हाती लागतील, किती बिल्डर हाती लागतील हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेश गोयलसह मी मनोज तांबे, साम TV, वसई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।